नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत आहोत. परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असणारा घटक किंवा भाग म्हणून आपण याच्याकडे पाहतो. व्यक्तिमत्वाचा अर्थ, व्यक्तिमत्वाचं स्वरूप आणि व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक या सर्व बाबी आपण अभ्यासल्या आहेत. मग व्यक्तिमत्व कशाला म्हणायचं तर आपण चारोळीच्या सहाय्याने समजून घेऊ. उंचीने मोठे असण्यापेक्षा मनाचे मोठेपण खूप काही सांगून जाते. देखण्या रूपापेक्षा माणसाचे व्यक्तिमत्वच देखण्या रूपापेक्षा माणसाचे व्यक्तिमत्वच समोरच्याच्या हृदयात जागा मिळून जाते. याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणत असतो. थोडक्यात व्यक्तिमत्व म्हणजे बाह्य रूपापेक्षा माणसाचं अंतर्मन कसं आहे त्याच्यावर व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येते. त्यालाच आपण व्यक्तिमत्व असं म्हणत असतो. एखाद्या व्यक्तीचे विचार असतील, भावना असतील, त्याचं वर्तन असेल आणि त्याचा स्वभाव असेल, यांचं एकत्रीकरण आणि त्याचा स्थिर नमुना म्हणजे व्यक्तिमत्व असं म्हणत असतो. आणि विचार, भावना, वर्तन आणि स्वभाव याच्यातूनच व्यक्तीचं इतरांपेक्षा वेगळेपण काय आहे हे दिसून येते. व्यक्तिमत्वामध्ये विचार खूप महत्वाचे असतात. विचार म्हणजे मनात येणाऱ्या कल्पना, त्याचे मत आणि त्याचे निर्णय असतात. विचार स्पष्ट आणि सकारात्मक असले पाहिजेत. चांगले विचार योग्य निर्णयास मदत करतात. विचारामुळे उद्दिष्ट हे निश्चित होत असतात. त्याच्यामुळं व्यक्तीच्या वर्तनामध्ये विचारांना खूप प्राधान्य आहे, खूप महत्व दिलेलं आहे. कारण त्याच्या मनात येणाऱ्या कल्पनांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. त्याच्या वर्तनावरती, त्याच्या कृतीमध्ये त्या विचारांचा परिणाम झालेला दिसून येतो आणि त्याच्यातूनच त्याचं व्यक्तिमत्व रूपाला येताना दिसून येतो. त्याच्यामुळे त्याला विचार असं म्हणतात. व्यक्तिमत्वामध्ये भावनेला सुद्धा खूप महत्व आहे. भावना म्हणजे मनातील भावनिक स्थिती आणि अनुभूतीचं दर्शन त्याच्यातून घडून येतं. व्यक्तीचं प्रेम असेल, आनंद असेल, दुःख असेल, राग असेल किंवा भीती असेल, या सगळ्यांचा समावेश भावनेमध्ये होत असतो. भावना नियंत्रणात ठेवल्यास मानसिक संतुलन राखले जाते आणि मानसिक संतुलन राखल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाला योग्य असा आकार येत असतो. त्यामुळे भावना म्हणजे मनातील भावनिक स्थिती आणि अनुभूती याचं दर्शन त्याच्यातून होत असतं. त्याचबरोबर वर्तन म्हणजे आपल्या कृती आणि वागण्याची पद्धत याचा समावेश असतो की आपण इतरांशी कसं वागतो, त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत आणि संबंध सुधारण्यासाठी आपली कृती कुठल्या स्वरूपाची आहे याच्यावरून वर्तन दिसून येतं. आणि वर्तनामध्ये संस्कार आणि विचारांचं प्राबल्य दिसून येतं. जसे आपल्यावरती संस्कार झालेले असतील, जसे आपले मनातील विचार असतील, ते आपल्या वर्तनाच्या स्वरूपामध्ये बाहेर पडताना दिसून येतात. त्याच्यामध्ये शिस्तबद्धता असणं आवश्यक आहे, कारण शिस्तबद्ध वर्तन यशाकडे घेऊन जातं. त्याच्यामुळं व्यक्तिमत्व विकासामध्ये किंवा व्यक्तिमत्वाची जडणघडण करण्यामध्ये वर्तनाला सुद्धा तेवढंच त्या ठिकाणी महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. व्यक्तिमत्वामध्ये स्वभावाला सुद्धा तेवढंच महत्व आहे. स्वभाव म्हणजे व्यक्तीची नैसर्गिक वृत्ती आणि प्रवृत्ती याचा समावेश होतो. त्याच्यामध्ये व्यक्तीचा प्रामाणिकपणा असेल, संवेदनशीलता असेल, मिळून मिसळून वागणे असेल, त्याचबरोबर संयम असेल, या सर्व बाबी स्वभावामध्ये येतात. कारण स्वभाव हा जन्मजात तसेच संस्कार, शिक्षण आणि परिस्थितीतून घडून येत असतो. चांगला स्वभाव व्यक्तिमत्वाला आकर्षक बनवत असतो, कारण त्याच्या स्वभावामध्ये प्रामाणिकता, संवेदनशीलता, मिळून मिसळून वागणे आणि संयम या गुणाचा समावेश त्याच्यामध्ये झालेला असतो आणि त्याच्यावर व्यक्तीची वृत्ती आणि प्रवृत्ती त्या ठिकाणी निश्चित होत असते. म्हणजे व्यक्तिमत्व हे विचार, भावना, वर्तन आणि स्वभाव याचं एकत्रित परिणाम म्हणजे व्यक्तिमत्व आहे. म्हणजे व्यक्तिमत्वामध्ये या सर्व घटकांचा समावेश होतो, त्याला आपण व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. व्यक्तिमत्वामध्ये कार्ल जी युंग यांचं खूप महत्वाचं योगदान आहे. नामवंत स्विस मानसशास्त्र म्हणून त्यांची ओळख आहे, मनोविश्लेषक म्हणून त्यांची ओळख आहे, झुरिक विद्यापीठातील प्राध्यापक म्हणून त्याला ओळखलं जातं. सिगमंड फ्राइड यांचे अनुयायी आणि सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. कार्ल जी युंग यांनी व्यक्तिमत्वाचे अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असे दोन प्रकार त्यांनी व्यक्तिमत्वाचे सांगितलेले आहेत. मग या व्यक्तिमत्वाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. एक अंतर्मुखी व्यक्तिमत्व, दोन बहिर्मुखी व्यक्तिमत्व. अंतर्मुखी व्यक्तिमत्व म्हणजे अंतर्मुखी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती इतर व्यक्तीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. इतर व्यक्तीशी जेवढ्याच तेवढे वागण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. म्हणजे सांगायचं म्हणजे काय, आपण फक्त कामापुरता त्यांच्याशी संबंध ठेवणे अशा या लोकांचा स्वभाव बनलेला त्या ठिकाणी असतो. त्याच्यामुळं अंतर्मुखी व्यक्तिमत्व हे इतरांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत असतात व स्वतःच्या विश्वामध्येच ते गुंग झालेले असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीशी आलेला संबंध हा तेवढ्या पुरता ते ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. या व्यक्ती स्वप्नाळू ध्येयवादी असतात.
स्वयंकेंद्रित एकाकी असतात, संकोची स्वभावाचे असतात, तसेच तत्वचिंतन करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. म्हणजे हे स्वप्नामध्ये जास्त मग्न झालेले असतात आणि स्वतःचं काम हे स्वतः कशा पद्धतीने करता येईल स्वतःच्या विश्वाभोवती ते केंद्रीकृत झालेले असतात. त्यांचा स्वभाव हा संकोची स्वरूपाचा असतो. तो स्वतःपुरताच विचार करून चालण्याचा प्रयत्न करतात आणि तत्वचिंतनावर त्यांचा भर असतो. अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचे काही गुण सांगता येतात. भावनेच्या आहारी जाणे, अंतर्प्रेरणेनुसार वर्तन करणे, बाह्य परिस्थितीचा विचार करतो, तर्कशक्तीचा वापर करतो, याचा समावेश होतो. म्हणजे भावनेच्या आहारी जातो म्हणजे काय, तर भावना आपल्या विचारावर आणि कृतीवर पूर्णपणे हावी होणे, याला भावनाच्या आहारी जाणे म्हणतात. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये भावनांना समजून घेऊन त्याच्यावर योग्य नियंत्रण ठेवणे महत्वाचे मानले जाते. म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये भावनेचा सुद्धा खूप परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर दुसरा आहे आंतरिक प्रेरणेनुसार वर्तन ठेवतो. बाहेरून मिळणारे बक्षीस, कौतुक किंवा दबाव याच्यामुळे नव्हे तर स्वतःच्या मनातील प्रेरणेमुळे केलेली कृती म्हणजे अंतरप्रेरणेनुसार होणारे वर्तन होय, असे याला आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर बाह्य परिस्थितीचा विचार करतो. परिस्थिती समजून घेऊन त्यानुसार योग्य कृती करणे म्हणजे बाह्य परिस्थितीचा विचार करणे होय. म्हणजे पाऊस पडत असल्यामुळे छत्री घेऊन बाहेर जाणे, परीक्षेचा काळ असल्यामुळे खेळण्याऐवजी अभ्यासावर भर देणे, या बाबीचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. त्याच्यानंतर तर्कशक्तीचा वापर. तर्कशक्तीचा वापर म्हणजे विचारपूर्वक कारणमीमांसा करून योग्य निर्णय घेणे. म्हणजेच एखादी अफवा ऐकल्यावर लगेच विश्वास न ठेवता त्याची सत्यता तपासणे. वस्तू खरेदी करताना किंमत, गुणवत्ता आणि गरज याचा विचार करून ती वस्तू खरेदी करणे, याला तर्कशक्तीचा वापर करणे असं म्हणतात. म्हणजे अंतर्मुखी व्यक्तीमध्ये या स्वरूपाचे गुण आपल्याला पाहाव्यास मिळत असतात. अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचे एक उदाहरण पाहू. पिंटू नावाचा विद्यार्थी असतो. वर्गात शांत असतो, कोणाशी बोलत नाही, अभ्यासात हुशार असतो, पुस्तके वाचायला त्याला आवडतात. या व्यक्तिमत्वाचे लोक यांचे मित्रही वर्गामध्ये कमी असतात, पण जे काही मित्र आहेत त्यांच्याशी या स्वरूपाचं त्यांचं घट्ट स्वरूपाचं नातं त्या ठिकाणी बनलेलं असतं. त्यांचे संबंध हे दृढ स्वरूपाचे असतात. म्हणजे थोडक्यात जो व्यक्ती बाह्य जगापेक्षा स्वतःच्या अंतर्गत विचारामध्ये अधिक रमतो त्याला अंतर्मुखी असं आपण म्हणत असतो. दुसरा प्रकार आहे बहिर्मुखी व्यक्तिमत्व. बहिर्मुखी व्यक्तिमत्वाचे लोक समाजामध्ये रममान होताना दिसून येतात. त्यांना समाजामध्ये रममान होणे आवडते. लोकप्रिय कसे होता येईल याचा विचार ते करत असतात. त्यांना सामाजिक, राजकीय, आर्थिक घडामोडींची आवड असते. बाह्य परिस्थितीचे कसे जुळून घेता येईल यांचं त्यांना ज्ञान चांगलं अवगत असतं. ते समाजामध्ये मिसळत असताना मोकळ्यापणाने मिसळत असं त्यांच्याशी इन्व्हॉल्व्ह होत असतात. कारण त्यांचं काम हे कार्यतत्पर स्वरूपाचं असतं. इतरांपर्यंत ते सहज पोहोचतात, त्यांच्यामध्ये सहज मिसळतात आणि या व्यक्तीमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे हे लोक सहज समाजामध्ये मिसळतात. थोडक्यात अंतर्मुखी व बहिर्मुखी व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती ह्या बहुधा आपल्याला सापडत नाहीत. पण व्यक्तिमत्वाचे कार्ल जी युग यांनी जे व्यक्तिमत्वाचे दोन प्रकार सांगितले आहेत हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका, की जेणेकरून पुढील व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.